आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली। एक गट ऐकत नसल्याने खोतकरांनी एकाच्या कानशिलातच लगावल्याचं बघायला मिळालं। आमदार अर्जुन खोतकरांच्या समोरच ही घटना घडली। काल रात्री जालना शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला, यामुळे बसस्थानक परिसरातली काही दुकानं वाहून गेली। या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर बसस्थानक परिसरात पोहोचले आणि वाहून गेलेल्या दुकानांची त्यांनी पाहणी सुरू केली। दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटात खोतकरांसमोरच हाणामारी झाली आणि खोतकर यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। यातील एक गट खोतकर यांनी समज देऊन ऐकत नव्हता, त्यामुळे खोतकरांनी एकाच्या कानशिलात लगावली। दरम्यान दोघांनाही हटवण्यासाठी कानशिलात मारावी लागली असं खोतकर म्हणाले। आम्हाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं, नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं। त्यामुळे थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला। दोन्ही बाजूना, एका बाजूने दोन्ही बाजूना बळाचा वापर मी केला दोघाला, आणि ऐकण्यात ते लोक आहेत त्यामुळं तू थपड करून दोघाला काढून दिलं मी। आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे, ढगफुटी झालेली आहे। आम्ही लोकांना मदत करतो आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला, तो आता जवळपास मिटलेला आहे, कोणी कंप्लीट होणार। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। लक्ष्मण सोळंकी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, नेमकं काय घडलं? सौरभ, आपण बघू शकतो की काल जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, कारण की जालना शहरात जवळपास 81 मिलीमीटरच्या पेक्षाही अधिक पाऊस झाल्याची नोंद झालेली आहे। आणि याच दरम्यान आपण बघू शकतो की जी कुंडलिका नदी आहे बसस्थानक परिसरात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फर्निचरचे दुकानं आहे। आणि याच ठिकाणी राष्ट्रवादीचे जे बदनापूर विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडणूक लढवलेले बबलू चौधरी यांचं सुद्धा दुकान होतं। या ठिकाणी बबलू चौधरी आणि त्यांच्या बाजूच्या गटात या ठिकाणी फर्निचर वाहून गेल्याच्या वादातून त्या ठिकाणी वाद सुरू होता। आणि जे फर्निचर वाहून गेलं त्यावर दावा ठोकण्यासाठी काही दोन गटामध्ये त्या ठिकाणी वाद सुरू असतानाच त्या ठिकाणी अर्जुन खोतकर पाहणी करत असतानाच हा वाद झालेला होता। आणि हा वाद इतका विकोपाला गेला की या ठिकाणी अक्षरशः राष्ट्रवादीचे बबलू चौधरी आणि दुसऱ्या गटात या ठिकाणी मारामारी सुरू झालेली होती। आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी केला, मात्र यातला एक गट ऐकत नसल्याने अर्जुन खोतकर यांनीही या ठिकाणी त्या एका गटाच्या जो वाद घालणारा कार्यकर्ता होता त्याच्या कानशिलेत लगावली। आपण बघितलं तर या संपूर्ण गोंधळ 15 ते 20 मिनिटं या परिसरात सुरू होता, त्यामुळे बसस्थानकाकडे जाणारी सुद्धा ट्रॅफिक या ठिकाणी जाम झालेली होती। अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी केल्याच्या नंतर हा वाद मिटलेला आहे। मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक गट होता, तर दुसरा गट त्यांचाच प्रतिस्पर्धी गट असल्यामुळे त्या ठिकाणी हा वाद उफळून आलेला होता आणि ह्या वादात अर्जुन खोतकर यांना पडावं लागलं आणि त्यानंतर हा वाद आता या ठिकाणी शमलेला आहे। सौरभ, निश्चितच लक्ष्मण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।